अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। उद्या 26 डिसेंबर वार मंगळवार, तर या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करतो। या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या, त्यांना दैत्य म्हटलं जात असत। देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशावरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला। त्यानंतर दैत्य नष्ट झाले। तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होते। त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय केले, आपण काही सेवा केल्या, तर नक्कीच त्याचे 1000 पटीने फळ आपल्याला मिळत असते। असाच एक उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे, तर ज्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा उपाय नक्की करून पहा, कारण की दत्त जयंतीच्या दिवशी 1000 पटीने दत्त तत्व हे पृथ्वी तलावर असतं। त्यासाठी आपण काही उपाय केले, आपण काही उपासना केल्या, व्रत केले किंवा आपण काही सेवा केल्या, तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळेल। आणि मी असा एक उपाय सांगणार आहे की गाईला एक वस्तू खायला घातल्याने नक्कीच आपल्या मागची जी पीडा दारिद्र्य आहे ते नक्कीच दूर होऊन घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होईल, तसेच कोणतीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होईल। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात। त्रिमुखी म्हणजे 3 चेहरे आणि 6 भुजा म्हणजे हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्या तिन्ही देवतांची शक्ती सामावलेली आहे असं म्हणतात। शीघ्र कृपा करणारे भक्तवत्सल असलेले श्री दत्तात्रेय भगवान आहेत असं देखील त्यांना म्हटलं जातं। तर दत्तात्रेय भगवान हे ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी दत्तात्रेय भगवानांनी जन्म घेतला होता। तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे उद्याचा दिवस। तर या दिवशी आपण काही सेवा केल्याने आपल्याला नक्कीच त्याचे फळ मिळत असते। तर आपण फोटोमध्ये दत्तांचा फोटो बघत असेल तर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला 1 गाय आणि 4 कुत्रे दिसतात। तर याचा काय अर्थ आहे ते देखील मी तुम्हाला सांगेन। दत्तांच्या पाठीमागे असलेल्या औदुंबराचा वृक्ष हे दत्तात्रेयचे पूजनीय रूप आहे, कारण की त्यामध्ये दत्त तत्व जास्त प्रमाणात असते। औदुंबराच्या वृक्षासमोर आपण कोणता उपाय करावा जेणेकरून आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली एक वस्तू नक्कीच अर्पण करायचे, त्यामुळे सगळ्या पीडा, दारिद्र्य, कठीणातील कठीण इच्छाशक्ती पूर्ण होईल। दत्तात्रेयांच्या फोटोमध्ये जी गाय दिसते ते गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे, ती कामधेनू आहे। 4 कुत्रे दिसतात, तर 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद आहेत। दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते, तिचा भावार्थ याप्रमाणे आहे की झोळी ही मधुमाशीचे प्रतीक आहे। मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्रित जमवतात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो। दारोदारी हिंडून भिक्षा मागल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी हा अहंकार नष्ट झाल्याचंही प्रतीक आहे। कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांच्या समवेत असतात। संन्यासी विरक्त असतो। कमंडलू हे एक प्रकारे त्याचं प्रतीक आहे, कारण कमंडलू हे त्याचे ऐहिक धन होय। त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते। त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही, याचं कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही।
तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी, घरामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी, घरामध्ये असलेले दारिद्र्य, अडीअडचणी, संकटे कायमची दूर करण्यासाठी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान वगैरे करावे, आपण आपली जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करावी। दत्त जन्मोत्सव आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे। तुमच्याजवळ जर दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही अभिषेक करू शकता, फोटोनाही गंध, तुम्ही चंदन लावू शकता, पुष्प वाहू शकता। तर अशा रीतीने तुम्ही दत्तांच्या फोटोची किंवा प्रतिमेची किंवा तुम्ही मूर्तीची पूजा करून घेऊ शकता। यानंतर आपल्याला औदुंबराच्या वृक्षाची देखील पूजा करून घ्यायचं आहे, कारण की औदुंबराचा वृक्ष म्हणजे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचं निवासस्थान आहे। तर त्यांच्या औदुंबराच्या वृक्षाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तिथे एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा देखील आपल्याला घालायची आहे। यानंतर आपल्याला गायला एक वस्तू खायला घालायची आहे। तर हा उपाय आता आपण करणार आहोत। तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी कधीही करू शकता। दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरात कधीही आपण हा उपाय करू शकता। तुम्हाला जर सुतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। मासिक धर्मामध्ये इतर व्यक्तींकडून तुम्ही हा उपाय करून घेतला तरी देखील चालेल। तुम्हाला जर गाय भेटली नाही तर हा उपाय कसा करावा हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 8 केळी लागणार आहेत। तर एक ताट घ्यायचं। तर ताट प्लास्टिकचं घेऊ नये, तुम्ही धातूचं घेऊ शकता ताट, किंवा तुम्ही स्टीलचं ताट घेऊ शकता, कारण की धातूमध्ये सकारात्मक ऊर्जा ओढून घेण्याची शक्ती ही जास्त असते। त्यासाठी आपण धातूचं ताट वापरावं। शक्यतो ताट तुम्ही ताम्हण घेऊ शकता, किंवा देवघरामध्ये जे पूजेसाठी वापरणारे जे ताट असतात ते ताट तुम्ही घेऊ शकता। मांसाहार केलेलं ताट आपण ह्या पूजेमध्ये, ह्या उपायामध्ये वापरायचं नाही। तर देवाऱ्यातलं ताट आपण घ्यायचं आहे। ताटामध्ये आपल्याला 8 केळी घ्यायची आहेत आणि 8 केळ्यांवरती आपल्याला 8 गुळाचे खडे घ्यायचे आहेत। तर एक मोठा गुळाचा खडा घेऊन त्याचे 8 तुकडे करून तुम्ही 8 केळीवर ठेवले तरी देखील चालेल। यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता, फुलवात किंवा जोडवात घातली तरी देखील चालेल। यानंतर आपल्याला एका चमचाभर हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आपला जो कलश असतो, तांब्याचा तांब्या असतो, तो भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर या सगळ्या वस्तू घेऊन आपण देवघरामध्ये यायचं आहे। देवघरामध्ये येऊन आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याने आपण देवघरासमोर, तुमच्या घरात देवघरासमोर दत्तात्रेयांचा फोटो असेल देवघरामध्ये, किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि जमिनीवरती तुम्हाला एक त्या पाण्याने, कलशामधील पाण्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही दुसरं एक स्वस्तिक पाण्याने बनवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जो तांब्या घेतलेला होता तो तांब्या आपण ठेवायचा आहे, निरांजन प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। जास्तीत जास्त दत्तात्रेय मंत्राचा जप देखील करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना, दत्तात्रेय महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर आपण त्यातल्या 4 केळी, म्हणजे गुळ ठेवलेली जी 4 केळं आहे ती केळं आपण घरामध्ये प्रसाद स्वरूप घरातील व्यक्तींनी ग्रहण करायचे आहेत आणि उरलेली 4 केळं घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे। तुम्ही तुमच्याजवळ गायी असेल तर गायीजवळ जावा, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन देखील हा उपाय करू शकता। त्यानंतर गायीला आपण हळदीने, जे हळद मिसळून घेतलेलं होतं पाणी, आपण त्या हळदीचा आपण गायीला टिळा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर गायीला निरांजनाने ओवाळून घ्यायचं आणि गायीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जी काही केळी घेतलेली होती, नंतर ती केळी आणि गूळ आपल्याला गायला खायला घालायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे। मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे। तर हा उपाय केल्याने देखील तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल। तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। त्यासाठी आपण गायीला, कुत्र्याला आणि औदुंबर वृक्षाची जर पूजा केली, सेवा केली तर नक्कीच त्याचं 1000 पटीने फळ आपल्याला मिळत असतं। जर तुमच्याकडे जर गाय नसेल तर काय करावं? तर गाय नसेल तर घरामध्ये जी काही कामधेनूची मूर्ती असते किंवा भगवान दत्तात्रेयांच्या फोटोमध्ये देखील गाय असते, ते गायीच्या समोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता। तर ती जसं सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही त्या ताटामध्ये केळी आणि गूळ देवाला अर्पण करू शकता, गायला अर्पण करू शकता। त्यानंतर दिवसभर त्या केळी तिथेच ठेवायच्या आणि संध्याकाळी तुम्ही त्या प्रसाद स्वरूपात घरामध्ये खाऊ शकता। अशा रीतीने हा उपाय केला तरी देखील चालेल।